राजकीय पक्षांचे या शेतकऱ्याचे पाठीराखे म्हणले तरी चालेल। 28 हे दुसरे धरण आंदोलन आहे। सर्व आदरणीय राजकीय नेत्यांना आवर्जून सगळं सांगू इच्छितो मी। शक्तीपीठ महामार्ग रद्द। अरे होत कैसे नाही, होत कैसे नाही। अरे घेतल्याशिवाय आम्ही इथे शांत बसणारच नाही, झालंच पाहिजे। आम्ही गेल्या वर्षभरात आमच्या जमीन वाचवण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत। पूर्ण शासनाला निवेदन दिलेलं आहे की हा आमचा शक्तीपीठ पूर्णपणे रद्द करा, कारण या शक्तीपीठामध्ये आमचं पूर्ण उपजीविका आहे आणि या उपजीविकेमुळे आम्ही पूर्ण रस्त्यावर येत आहोत। कारण या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी सांगितलं की हा शक्तीपीठ पूर्ण आम्ही रद्द करू, एवढं मोठं आश्वासन दिलं आम्हाला। आणि हे सरकार आलेले आम्हाला सांगण्यात आलं की हा शक्तीपीठाची पुन्हा अजून सुरू करणार आहोत। हे पूर्णपणे सरकारने आम्हाला धोका देण्याचं, या शेतकऱ्याला धोका देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। त्याच्यामुळं मला सरकारला विनंती करायची आहे की जी घोषणा अगोदर विधानसभेपूर्वी होती ती घोषणा तुम्ही कंटिन्यू करावी, एवढी विनंती मी सरकारला करणार आहे। कारण या शक्तीपीठामुळे आमचे घर पूर्ण रस्त्यावर नाहीत। जर आमचे घर रस्त्यावर आणून तुम्हाला जर काय मिळत असेल तर मी सरकारला विनंती करणार आहे, ह्याचं पाप तुम्हाला भोगावं लागेल। उद्योग म्हणता, रस्ता करून उद्योग होत नाही तर पूर्ण शेतकरी रस्त्यावर येते, हे सरकार मला सांगायचं आहे। आणि ही शक्तीपीठासाठी जाणारी जमीन आम्ही कदापि देणार नाही। जर आमचा जीव गेला तरी बेहतर, तर आमची आई जमीन आहे ती आम्ही कदापि देणार नाही। हां बोला। मी विलासहरी गायकवाड, माझे गाव गावसून। हा जो शक्तीपीठ महामार्ग जात आहे तो आमच्या गावातून जात आहे। माझ्याकडे जमीन आहे 2.5-3 एकर, त्या जमिनीची पूर्ण जमीन जात आहे। ती जमीन गेल्यानंतर आमच्या पुढील पिढीला काय करायचं काय नाही त्याची शासनाने दखल घ्यावी आणि हा शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण विरोध राहील। मावेजा द्यायला तयार आहे सरकार। आम्हाला मावेजाची गरज नाही। मावेजा घेऊन काय करणार आम्ही? आमची काळी जमीन आम्हाला पाहिजे। यानंतर आमच्या पुढच्या पिढीला ती जमिनीची आवश्यकता आहे, त्यांच्यावर त्यांचं पालनपोषण होईल, तरी आम्हाला मावेजाची गरज नाही। शासनाने मावेजाचा विचार करू नये, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा। महामार्ग पण गरजेचा आहे। महामार्ग गरजेचा आहे, परंतु त्याला बाकीच्या महामार्ग आहेत, समृद्धी महामार्ग आहे, त्या महामार्गात त्या नावागोदर होऊ शकते, लोकांना दर्शनाला जाऊ येऊ शकतात। हा महामार्ग शक्तीपीठ करण्याची काही शासनाला गरज नाही। त्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण विरोध राहील। शासनाचा कशासाठी 8 तास आहे?